नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। डुंगे गावामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सवानिमित्ताने डुंगे गावचे माजी सरपंच रामनाथजी पाटील पत्नीसह दुर्गा मातेची आरती। या प्रसंगी गावातील महिला पुरुष लहान मुले आरतीला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आनंदामध्ये आरती करण्यात आली।
या ना रामनाथजी, आपलं इथे सार्वजनिक नवरात्र उत्सव हा आपल्या गावाच्या वतीने म्हणजे साजरा केला जातो, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे किती वर्ष हा उत्सव सतत चालू आहे? प्रथमतः मी घटस्थापनेच्या आणि नवरात्रोत्सवाच्या सर्व ग्रामस्थांना, तालुक्यातील सर्व जनतेला मनपूर्वक डुंगे गावाच्या वतीने, एक डुंगे गावचा माजी सरपंच या नात्याने शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो सार्वत्रिक आज नवरोत्सव सुरू झालेला आहे, याची परंपरा किंवा याचा पाया मित्रप्रेम मंडळ आमचं एक होतं आणि एक 10-15 जण आम्ही मित्र एकत्र येऊन नवरात्र त्या दिवशी म्हणजे 1998 पासून आम्ही सुरुवात केली परंपरा. हेमराज पाटील या ठिकाणी माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या घराजवळ हा नवरात्रोत्सव सुरू केला. काही वर्ष संपूर्ण गाव एकदम आनंदाने तो उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत, त्याच्यानंतर पूर्ण गाव इन्व्हॉल्व व्हावं आणि मंदिरासमोर जरा उत्सव झाला तर अधिक त्याला रंगत येईल, अधिक चांगला होईल. त्याच्यामुळे या मंदिराजवळ हा उत्सव चालू झाला आणि तो देखील मोठ्या प्रमाणावर गावकरी सर्व महिला बच्चे कंपनी एकत्र येऊन साजरा करायचा. कालांतराने आज जो या ठिकाणी नवरात्र गेली कित्येक वर्ष सुरू होत आहे, रंगेश ते आमच्या कुटुंबाचे भगत देखील आहेत आणि त्याला मला वाटते विजय भगत यांची चांगल्या प्रकारे साथ असते. त्यांचे सर्व सहकारी निलेश वगैरे असतील, ही सगळी मंडळी एकत्र येऊन आणि ही जी परंपरा आहे कायम जवळजवळ 25-28 वर्षाची, ही परंपरा चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालू ठेवलेली आहे आणि अशीच परंपरा माता दुर्गा माता हे आशीर्वाद देऊन चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी या मंडळींनी सुरू केलेलं आहे. त्याला गावकरी देखील पाठिंबा देतात आणि सहकार्य देतात. तर या निमित्ताने खरोखरच हा उत्सव या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्य देखील उपस्थित आहेत. आमची जी तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये ज्या व्यायामशाळेचा उल्लेख केला जातो किंवा चांगल्या प्रकारचे हे व्यायामशाळा म्हटले जाते, त्याचे जवळजवळ देखरेख करणारे निलेश पाटील आहेत आमचे खजिनदार. हेमंत पाटील एक चांगल्या प्रकारे होतकरू असे कार्यकर्ते गावासाठी करण्याची धडपड आहे. त्याच्यानंतर आमचे रमेश नाना आणि हेमराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी ग्रामपंचायत सदस्य असून, आणि त्यांच्या घरातून खऱ्या अर्थाने ही सुरुवात झाली. त्यांच्या घराच्या ओट्यावर आम्ही सुरुवात केली आणि सांगायचा किस्सा म्हणजे पहिल्या वर्षी दुर्गादेवी मांडण्याचा आम्ही ठरवलं. मखर वगैरे सगळं तयार झालं आणि रात्री वारा पाणी येऊन सर्व मखर वगैरे उडून गेलेला होता. सकाळी माझेवाले मित्र धावत आले, अरे बोलतो कोणीतरी आपला मखर वगैरे तोडला असेल. आम्ही सगळेजण पहाटे धावतोला बघतो तर असं वारा पाणीने गेले. मी यानं म्हटलं ही देवी कदाचित आपली परीक्षा घेत असेल, त्याच्यामुळे काहींना कामाला लावल्याने चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा तो पहिलाच वर्ष म्हणजे कधी कधी देवी कुठल्या माध्यमातून आपली परीक्षा घेईल भक्ताची, तर त्याला खऱ्या अर्थाने सर्वजण व्यवस्थित जागरूकतेने ते हेमराजच्या घरच्यांचं देखील फार योगदान त्या ठिकाणी होतं. आणि आज विजय भगत ही सगळी मंडळी रंगेश या ठिकाणी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन हा उत्सव साजरा केले. मी त्यांना गावाच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो आणि दुर्गा मातेची, कुलदैवत खंडोबाची अशीच कृपा सर्वांवर चांगल्या प्रकारे राहू दे. गावामध्ये एक आनंदाचं वातावरण, गावाला एक सुखशांती आणि गावाचं नाव आदर्श कसं होईल. विजय भगतचा या ठिकाणी उल्लेख केला आहे. तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष आहेत, त्या कालामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून आज देखील गावामध्ये खऱ्या अर्थाने सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा सामाजिक कार्याच्या माध्यमातून करत आहेत. त्यांना देखील आई जगदंबा उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून भविष्यामध्ये येणाऱ्या कालामध्ये अधिक चांगलं विधायक काम घडो, अशा प्रकारची या ठिकाणी मी मातीचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना येणाऱ्या या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेच्या शुभेच्छा देतो. ग्रामपंचायत सदस्य डुंगे, माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि आमच्या पूर्ण डुंगे गावाकडून सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते.